हरिओम. जीभ म्हटलं तर आम्ही खाण्यासाठी वापरतो, बोलण्यासाठी वापरतो, चव घेण्यासाठी वापरतो, दात साफ करण्यासाठी पण जिभेचा वापर आहे. पशु आपलं अंगाला झालेली जखम साफ करण्यासाठी पण जिभेचा वापर करतात. जिभेने ते साफ करतात, त्याच्याबरोबर त्याची लाळा ग्रंथी म्हणून जो लाळा रस वाहतो प्राण्यांच्या, त्याने त्यांची जखम साफ होते. अजूनही खेडेगावामध्ये आपण बघितलं तर जखम झाली तर लहान मुलं पटकन थुंकी घेतात आणि लावतात. आपल्याला किती जणांनी केलं असेल, बरोबर. अशी ही जीभ 32 दातांच्या मध्ये असणार आहे. ही जीभ हे आम्हाला सगळ्यात पहिला पडणारा मोह आहे मानवाला. जे जे नानाविध मोह पडतात त्याला पहिला मोह आम्हाला पडतो तो जिभेच्या वाटेने पडतो, चवीने. बघा, 1 वर्षाचं बाळ सुद्धा आवडतं पदार्थ पटकन घेतं, नावडता पदार्थ थुकून टाकतं. आपण बघतो त्यांना बाकीचं काही कळत नसतं, पण जिभेची चव मात्र कळतेच. अगदी लहान बाळाला जे 1.5 महिन्याचं आहे त्याला तुम्ही दुधाच्या वेळी थोडं कडू पदार्थ द्या, नाही घेत. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा त्याला जिभेची संवेदना असतेच. त्याला आम्ही चिमटा काढला तर त्या बाळाला दुखतंच. म्हणजे त्याला पेन, वेदना ही संवेदना आहे. त्याला डोळ्यांनी दिसत असतं. 10 दिवसाचं बाळ असतं, 12 दिवसाचं बाळ असतं, आजी येतात, आजोबा येतात, माझ्याकडे बघतोय बरं का. खरं त्या बाळाला 1.5 फुटापेक्षा आमचं काही दिसत नसतं. तर ही जी जीभ आहे, ह्या जिभेने आम्हाला पहिल्यांदा मोह पाडलेला असतो. आवडतं आणि नावडतं ह्याबद्दलची पहिलीच संवेदना मानवाला होते. त्याला कळत नसताना सुद्धा आपोआप ती म्हणजे जिभेच्या द्वारे. आणि ही जी जीभ माणसाचा घात करते. आज आम्ही म्हणतो जंक फूड, आम्ही त्या फूडला म्हणतोय जंक फूड, पण तेच खात राहतो. मी तर हल्ली बघतो बऱ्याच घरांमध्ये शनिवार रविवारमध्ये बाहेरच खाण्याचा प्रोग्राम असतो, की अतिरेक आठवड्यातून 3-4 दिवस ब्रेड आणायचा, कोणती भाजी आणायची, नाही तर रेडी मसाले आणायचे, टाकायचे कसे तरी. काम तुम्हाला खूप आहे म्हणून जमलं नाही आणि बाहेरून आणून खाल्लं तर गोष्ट वेगळी. तंगड्यावर तंगडी टाकून बसायचे आरामात अयोग्य आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मानवासाठी त्याचा आहार हीच आहे. इथे आहारामध्ये सुद्धा मी पंचविषयांचे आहार म्हणत नाही आहे. मी कानाने ऐकतो तोही माझा आहारच आहे, मी नाकाने जो श्वास घेतो तो माझा आहारच आहे, डोळ्यांनी जो मी बघतो तोही माझा आहारच आहे. पण इथे ज्याला आम्ही रेग्युलर अर्थाने आहार म्हणतो त्या आहाराबद्दल मला आज पहिल्यांदा बोलायचं आहे. म्हणजे आम्ही अन्न खातो तो अन्न, कारण ह्या अन्नानेच प्राणांची वृद्धी होते. छांदोग्य उपनिषद आम्हाला कोकलून सांगतं की मन अन्नमया, मन अन्नापासूनच बनतं. आणि मग अन्नापासून बनलेल्या त्या मनावरती बुद्धी संस्कार करते. म्हणजे बुद्धी मन बनवत नाही, संस्कार मन बनवत नाही. तर मन बनवतं कोण? तर अन्न मन बनवतं. मन अन्नमया. आणि मग त्या अन्नाने तयार केलेल्या मनावरती बुद्धीने संस्कार करायचे असतात. असं आमचं मनच आणि शरीर आणि प्राण. बघा, मानवाला जवळच्या गोष्टी कुठल्या आहेत? तर मानवाचं स्वतःचं शरीर जे आम्हाला दिसतं, मन जे आम्हाला दिसत नाही पण समजतं थोडंफार तरी, आणि प्राण त्याची तर आम्हाला सदैव जाणीवच आहे. प्राण आहे म्हणून मन आहे, प्राण आहे म्हणून शरीर आहे, नाही तर काहीच अर्थ नाही. म्हणजे प्राण, मन आणि शरीर ह्या 3 मानवाच्या समजण्याच्या कक्षेत असणाऱ्या गोष्टी आहेत. बघा, बुद्धीसुद्धा मानवाच्या समजण्याच्या कक्षेत असेल असं नाही, तरी थोडीफार असते. पण त्याच्यापुढे आम्ही ज्याला प्रज्ञा म्हणतो, आत्मा म्हणतो, महाप्राण म्हणतो, ते आमच्या काही समजण्याच्या आवाक्यातल्या गोष्टी नसतात. आम्हाला बापू बोलतात, ग्रंथ बोलतात, आम्हाला इकडून जातात तिकडून बाहेर पडतात. पण आम्हाला प्रत्येकाला जाणवणाऱ्या, समजणाऱ्या, साध्या अगदी अशिक्षित माणसापासून सुशिक्षितापर्यंत, आस्तिकापासून नास्तिकापर्यंत शरीर आहे ह्याला कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. मन आहे ह्याला कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. आणि प्राण आहेत ह्याला कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. किंवा प्राण गेले ह्याला कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. पुढे प्राण उरतात की नाही, लिंगदेह बनतो की नाही, ह्याच्याबद्दल वाद असेल. पण जो एक मनुष्य मला जिवंत हालचाल करताना दिसतो याच्यामध्ये प्राण आहे, म्हणजे त्याला मन आहे आणि त्याला शरीर आहे. हे आम्हाला 3 गोष्टी तर प्रूव्ह करायला कशाची आवश्यकता नाही. आणि ह्या 3 गोष्टी म्हणजेच मानवाला सगळ्यात जवळच्या गोष्टी आहेत. आणि ह्या 3ही गोष्टींना बळ ज्याच्यापासून मिळतं, ह्या 3ही गोष्टींची वृद्धी, वाढ ज्याच्यामुळे होते,
ती गोष्ट म्हणजे अन्न. आणि म्हणूनच रामदासांनी स्पष्ट शब्दामध्ये आम्हाला सांगितलं की अन्न हे पूर्ण ब्रह्म. रामदास हा द्रष्टा आहे, त्यामुळे त्यांना स्पष्ट सांगितलं की अन्न हे पूर्ण ब्रह्म. पण शरीर माझं अधिक निकोप करायचं आहे, चांगलं करायचं आहे किंवा बिघडवायचं आहे, तर त्याला अन्नच कारण आहे. मला माझं मन सुधारायचं तरी मला त्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे. की मन बदलण्यासाठी सुद्धा अन्नाचा वापर केला जातो, हे आमच्या आयुर्वेदाने आम्हाला ठासून सांगितलेलं आहे. आणि प्राणांसाठी तर अन्नाची आवश्यकताच आहे. म्हणजे आम्हाला वेगळ्या तिन्ही गोष्टीसाठी जी अन्नाची आवश्यकता आहे, ते जे अन्न आमचं जे आहे, ही आमच्या जीवनाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. श्वास आपोआप आम्ही घेतोच. प्राणासाठी श्वास आवश्यक आहे, जल आणि अन्न आवश्यक आहे. पाणी आम्हाला मिळू शकतं, अजून पाणी विकलं जात नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर, ठीक आहे. पण अन्न आहे ते मात्र आम्हाला विविध प्रकारचं आहे. श्वास एकाच प्रकारचा आहे, जो आहे तो आम्हाला घ्यावा लागतो. पाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचं नाही, मॅक्झिमम खारं पाणी आणि गोड पाणी आहे, गढूळ पाणी आणि स्वच्छ पाणी. पण पाणीच याची केमिस्ट्री एकच आहे. आम्ही जो श्वास आत घेतो त्याची केमिस्ट्री या पृथ्वीच्या वातावरणामध्ये एकच आहे. ऑक्सिजनचं प्रमाण 21%, नायट्रोजनचं प्रमाण एवढं, ह्याचं प्रमाण तेवढं, संपलं. म्हणजे आम्हाला श्वास आणि पाणी ह्याच्यामधले केमिस्ट्री चूज करायचं काही स्वातंत्र्य नाही. पण अन्न मात्र आम्ही बघितलं ते एका बाजूला बटाट्यासारखं नुसतं स्टार्च असणारा पदार्थ, साखरेसारखं नुसतं शुगर म्हणजे ग्लुकोज किंवा फ्रक्टोज वगैरे असे पदार्थ असणारे पदार्थ. दुसऱ्या बाजूला प्रोटीन्स आहेत म्हणजे प्रथिन आहेत, तर काही बाजूला फॅट्स आहेत. म्हणजे तूप आम्ही घेतलं तर तुपामध्ये फक्त चरबी आहे, बाकी दुसरं काहीच नाही. तेलामध्ये फक्त चरबी आहे, बाकी विषय दुसरं काही नाही. मला काही वेगळी आणि एवढंच नाही तर ही ग्लुकोज जो आहे म्हणजे आम्ही शुगर म्हणतो, ते शुगर्स पण वेगळ्या वेगळ्या आहेत. ग्लुकोज वेगळा आहे, फ्रक्टोज वेगळा आहे, माल्टोज वेगळा आहे. आम्ही ज्याला दारू म्हणतो अल्कोहोल, ते अल्कोहोल पण एक प्रकारची शुगरच आहे. प्रोटीन्स परत वेगळ्या प्रकारची आहेत. प्रोटीन्समध्ये अनेक अमायनो ॲसिड्स आहेत. चरबी पण वेगळ्या प्रकारची आम्ही बघतो, डॉक्टर टेस्ट करायला सांगतात कोलेस्ट्रॉल वाढले नाही वाढले, ट्रायग्लिसराइड्स वाढले नाही वाढले, लायप्रोटीन्स वाढले नाही वाढले. चरबी पण वेगळ्या प्रकारची आहे. हे मूलभूत घटकच एवढे वेगळ्या प्रकारच्या अन्नामध्ये. तर हे अन्न जे आम्ही खातो ते अनेक प्रकारच्या रसायनांनी बनलेलं आहे. पण त्यामध्ये वेगळ्या प्रकारची व्हिटॅमिन्स आहेत, वेगळ्या प्रकारची ट्रेस एलिमेंट्स आहेत. म्हणजे आम्ही झिंक म्हणतो, कोबाल्ट म्हणतो, कॅल्शियम म्हणतो, सेलेनियम म्हणतो. ही पण सगळी आमच्या शरीराला आवश्यक द्रव्ये. आणि हे एवढंच सगळं मिळून आमचं अन्न बनतं आणि त्या अन्नाचा आमच्या शरीरावर परिणाम आहे. कारण हे सगळे शरीर द्रव्य आमच्या शरीराला आवश्यक असतात आणि ती सगळी शरीरात बनत नाहीत. या शरीरामध्ये आमच्या ज्यात घटक द्रव्य बनतात ते बनवण्यासाठी सुद्धा कच्चा माल बाहेरूनच आत यावा लागतो. व्हिटॅमिन बी मधली अशी काही व्हिटॅमिन्स आहे, व्हिटॅमिन बी हा अनेक व्हिटॅमिन्सचा म्हणून समूह आहे. त्यामुळे B6 वगैरे जी आहे की ती जर कमी असते थोड्या प्रमाणामध्ये ते आमच्या मेंदूची इरिटेबिलिटी वाढते, आमच्या मेंदूचा चिडचिडपणा वाढतो, आम्हाला डिप्रेशन होऊ शकतं. हे आम्हाला सेलेनियमसारखं द्रव्य आहे, अगदी मायक्रोग्रॅम्समध्ये शरीराला आवश्यक असतं, पण ते नसेल तर माणसाला डिप्रेशन येऊन राहतं. म्हणजेच आम्हाला कळलं की समतोल आणि चौरस आहाराची आम्हाला किती आवश्यकता आहे. पण ज्याची आम्हाला सगळ्यात आवश्यकता आहे त्याचाच विचार आम्ही कधीही करत नाही. आम्ही खाण्याकरता जगतो, ही एक आमची परिस्थिती असते. खाण्याकरता जगतो, अक्षरशः माणसं जीव टाकत असतात खाण्याकरता. मला हे पाहिजे ते पाहिजे, जे शरीराला अयोग्य आहे ते आम्हाला अधिक आवडत असतात. नेहमी डायबिटीस झाल्या माणसाने शुगर खाऊ नको गोड, की त्याचं मन नेमकं गोड खाण्याकडेच वळतं. फॅट वाढले, फॅटी पदार्थ घेऊ नकोस म्हणून त्याला फॅट बी पदार्थांकडे त्याची जास्त चव वाढते. मग ती म्हणून बाबू आम्ही ओळखायचं कसं आमच्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय आहे, त्यालाही मार्ग आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात की आयुर्वेदामध्ये वारंवार सांगितलेले पदार्थ आहे, धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलं जातं की अन्न हे 3 प्रकारचं आहे, सात्विक आहे, राजस आहे आणि तामस आहे. सात्विक अन्नाने सत्वगुणाची वृद्धी होते, राजस अन्नाने राजस गुणाची वृद्धी होते, तामस अन्नाने तामस गुणाची वृद्धी होते, तमोगुणाची वृद्धी होते. आणि हे तिन्ही गुण प्रत्येक गोष्टीत असतातच. आणि हे विश्व ज्या प्रकृतीने बनवलं त्या प्रकृतीचे 3 मूळ गुण आहेत आणि ह्या 3 गुणांमधूनच सगळं विश्व उत्पन्न झालेलं आहे. प्रत्येक मनुष्य असो की त्याचा विचार असो की त्याची कुठली अजीव पदार्थ असो, त्याच्यामध्ये 3 गुण आहेतच. आणि आम्ही ज्यांनी श्रीमद पुरुषार्थ वाचलाय, अनेक जणांनी वाचलेलं नाही आहे, तर आम्ही श्रीमद पुरुषार्थामध्ये वाचलं की आहार कसा असतो. ह्या पुरुषार्थामध्ये आम्ही वाचण्याचा प्रयत्न केला की मन कसं बनतं आणि त्याचे पुढचं एक्सप्लेनेशन पुढल्या पुरुषार्थामध्ये येणार आहे. तिथे आम्हाला सांगितलं जाणार आहे की कुठल्या प्रकारचं मन कुठल्या प्रकारे बनतं, त्याच्यामधली 4 केंद्र कुठली, त्या 4 केंद्रांमधून आम्हाला पाहिजे ते तसं आमचं मनाचं केंद्र बदलण्यासाठी आम्हाला कुठला आहार करायला पाहिजे.
कुठला आहार आमच्यासाठी आवश्यक आहे, कुठला आहार आमच्यासाठी अनावश्यक आहे, हे सगळं कळणार आहे. आज मी इथे सगळं सांगत बसलो तर आपल्याला 15 प्रवचन त्याच्यावरच झाले. पण महत्त्वाची गोष्ट काय, सत्व, रजस आणि तमस या 3 प्रकारची जी अन्न आहे, श्रीमद पुरुषार्थाने आम्हाला सांगितलं की सत्वगुणाची वृद्धी होणं आवश्यक आहे. सत्वगुणाची वृद्धी आमच्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये होते त्या प्रमाणामध्ये आम्हाला होणाऱ्या शिक्षा कमी प्रमाणात होतात, आम्हाला होणारे त्रास कमी प्रमाणात होतात, आम्हाला होणारे आजार पटकन बरे होतात. ही सत्वगुणाची महती श्रीमद पुरुषार्थाच्या पहिल्या खंडात वाचली. तर आमचं अन्न कसं पाहिजे, तर आमच्या मनामधील, शरीरामधील आणि प्राणांमधील सत्वगुणाची वृद्धी करणारं असावं. सत्वगुणाची वृद्धी करणारं असावं. रजोगुण जर आवश्यक असेल तर वाढवणारं, अनावश्यक असेल तर कमी करणारं असावं आणि नेहमी तमोगुणाचा नाश करणारं असावं. परंतु आम्ही जे अन्न खातो आजकाल त्याच्यामध्ये तमोगुणाचाच प्रकार जास्त असतो. कुठल्याही अन्नामध्ये 2 भाग असतात, एक क्वांटिटी आणि एक क्वालिटी. काही माणसं बघितलं ना, अन्न दिसलं की कधी एकदा मी तुटून पडतो असं त्यांना झालेलं असतं. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, अन्न नेहमी शांत चित्ताने खाल्लं पाहिजे. पण आम्हाला आमची आजी आजोबा काय सांगायचे, अन्न समोर आलं, ताट वाढलेलं आहे भरलेलं पुढे, पण तरी देखील डोळे बंद करा, हात जोडा आणि वदनी कवळ घेता म्हणा. तो येत नसेल तर देवाचं नाव घ्या, देवाला सांगा हे ताट बाबा देवा तुझ्यासाठी आहे, आणि मग खायला सुरुवात करा. का, तर आमचं मन शांत होतं, शांत होतं. आम्ही तुटून पडतो ना जेव्हा अन्नावरती, तेव्हा आमच्या शरीरातली वेगळी द्रव्ये तयार होतात की जी आमच्या अन्नाची नासाडी करतात. त्यानंतर अन्न खायचं कसं, तर चावून चावून खायचं, चावून चावून, कमीत कमी 32 वेळा. मी अनेक वेळा सांगून झाले आहे. मागे मी आहारावर संपूर्ण विज्ञानाची प्रवचनं गेली तेव्हा मी सांगितलं होतं, पण कोणीच चावून खात नाही. 10-12 वेळा जेमतेम चावलं की मॅक्झिमम 8 वेळा अन्नाचा घास पोटात गेला असतं. पण चावून खाल्ल्यामुळे होतं काय, तर अनेक विषारी इफेक्ट अन्नामधले दूर होतात. अन्न पचतं व्यवस्थित, आणि एवढंच नाही तर वजन कमी होण्यासाठी पण अन्न चावून चावून खाणं आवश्यक आहे. जी माणसं अन्न चावून खात नाहीत ती लवकर जाडी होतात, जी माणसं अन्न चावून चावून खातात ती लवकर जाडी होत नाही. हा साधा प्रकार आहे. त्यानंतर क्वांटिटी, आवडला पदार्थ की हाणला, हाण हाण हाण. आणि बरं आमच्याकडे कसं असं आग्रह, परंतु मी बघतो की आग्रह करून अनेक ह्या जेवणामुळे म्हणून आम्ही अन्नाची नासाडी करत असतो. आणि अन्न बाहेर टाकतो ते एक वेळ परवडलं एवढं अन्न आम्ही पोटात जास्त टाकत असतो जरुरीच्या बाहेर. मी खरं सांगतो, एक वेळ बाहेर टाकलेलं अन्न कमी नाश करतं, पोटात जरुरीपेक्षा जास्त घेतलेलं अन्न आमचा अधिक नाश करतं. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या शरीरामध्ये ना, मेंदूमध्ये काही न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत. न्यूरो ट्रान्समीटर्स म्हणजे मला मराठी शब्द याचा माहीत नाही, मी तुम्हाला याचा भाषांतर अर्थ सांगायचा प्रयत्न करतो. की न्यूरो म्हणजे ब्रेनशी संबंधित काही ट्रान्समीटर्स म्हणजे प्रवाही वाहक संदेशवाहक म्हणायला हरकत नाही. न्यूरो ट्रान्समीटर्स म्हणजे मेंदूमधले संदेशवाहक. त्याच्यामधले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 2 आहेत, एक म्हणजे हिस्टामिन, दुसरं म्हणजे सिरोटोनिन. हिस्टामिन आणि सिरोटोनिन. हा जो हिस्टामिन आहे ना, तो आम्हाला उद्यमशील बनवतो. तर सिरोटोनिन जो आहे ना, तो आम्हाला ताकदवर बनवतो आणि शांत बनवतो, स्थिरता देतो. पण हा सिरोटोनिन जो आहे ना आणि हा हिस्टामिन जो आहे ते ज्या पदार्थापासून बनतात, ज्या अमायनो ॲसिड्सपासून बनतात. तर आम्ही खाल्ल्यानंतर गोष्ट अशी आहे की आमचा जर आहार नीट चौरस नसेल, बॅलन्स नसेल, तर हे सिरोटोनिन बनत नाही. ज्या प्रमाणात बनायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये ते बनत नाही. आणि ते पाहिजे त्या प्रमाणात बनलं नाही की आमचं मन चंचल बनतं, अस्थिर बनतं, आम्हाला डिप्रेशन येतं, आम्हाला बोर मारतं, सगळं होतं. हे का बनतं, ते आमच्या मेंदूमधला जे वाहक पदार्थ आहेत त्यामुळे सिरोटोनिन नीट बनत नाही. म्हणून सिरोटोनिनमुळे माणसाला झोप शांत प्रकारे लागते. ते सिरोटोनिन आमचं कमी झालं की आम्हाला झोप शांत लागत नाही, आमचं मन अस्थिर राहतं, मन चंचल राहतं, आमचं मन एकाग्र होत नाही, आमचं मन डिप्रेस राहतं, सगळं होतं. पण हे सिरोटोनिन नीट बनण्यासाठी आवश्यक काय आहे, पहिली गोष्ट म्हणजे अन्न चावून चावून खाणं, अन्न शांतपणे खाणं. एवढंच नव्हे तर अन्नामध्ये ज्याला आम्ही षड्रस म्हणतो, 6 रस, त्यामधले मधुर रस आणि लवणरस आणि आम्लरस ह्यांचं मॅक्झिमम प्रमाण, आणि कषाय म्हणजे तुरट, कटू म्हणजे तिखट आणि तिक्त म्हणजे कडू. संस्कृतमध्ये अर्थ वेगळे आहेत, बरोबर सांगू. तर कडू, तिखट आणि तुरट ह्या पदार्थांचं प्रमाण अत्यंत कमी असणं, अत्यंत कमी. कमी म्हणजे किती, तर वरामिराने सांगितलं की हे 3 प्रकारचे पदार्थ मिळून जेवणामध्ये
जेमतेम 10 ते 15%, त्या काळात टक्के हा शब्द नव्हता, त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं त्यामुळे 10 ते 15%वर असतं. बाकीचं अन्न हे गोड म्हणजे साखर घातलेलं नाही, तर जे तिखट नाही आहे जास्त, जे जास्त कडू नाही आहे, जे जास्त आंबट नाही आहे, असं. लवण म्हणजे व्यवस्थित मीठ घातलेलं, आणि आम्ल म्हणजे थोडासा आंबटपणा असणं, असे पदार्थ जास्त बनवत असावेत. परंतु आम्ही चवीच्यासाठी एवढे मसाले वापरतो की त्याची सगळी न्यूट्रिशनल व्हॅल्यू 0. धणे आणि खसखस हे 2 पदार्थ आम्ही मॅक्झिमम चवीसाठी वापरतो. आम्हाला जो फायदा मिळायला पाहिजे तो आम्ही घालून बसतो. का? जिभेसाठी. मला सांगा, भारतामध्ये जेवढ्या प्रकारच्या भाज्या आपण वापरतो तेवढ्या प्रकारच्या भाज्या बाहेर कुठल्या दुसऱ्या देशात वापरल्या जातात? नाही. म्हणजे आमच्याकडे एवढा मोठा ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, पण त्या भाज्यासुद्धा आम्ही एवढ्या तळतो, भाजतो, शिजवतो की यातली सगळी व्हॅल्यू निघून गेलेली असते. मी त्यामुळे अर्ध कच्चं खा असं मुळीच म्हणत नाही. सॅलडची पानं खाऊन जगा, गवत खाऊन जगा असं माझं मुळीच म्हणणं नाही. परंतु आम्ही हे सगळ्याचा अतिरेक करतो, तिखटाचा अतिरेक करतो. तिखट खाण्यात वाईट काहीच नाही, पण तिखटाचा जेव्हा आम्ही अतिरेक करतो तेव्हा लक्षात ठेवा, अन्न तिखट जास्त जेव्हा आम्ही खातो ना, त्या लवकर पुढे सरकतं. स्टमकमध्ये म्हणजे आमच्या जठरामध्ये जे अन्न 3.5 ते 4.5 तास राहायला पाहिजे नीट पचण्यासाठी, ते अवघ्या 2 तासामध्ये स्टमक एम्प्टिंग होतं जास्त खाल्ल्यामुळे, आणि ते पुढे सरकतं. आणि ते अर्धपक्व तिखट जेव्हा आतड्यामध्ये जातं तेव्हा आतडं आमचं सोलवडून जातं. त्यामुळे कॉन्स्टिपेशन, अल्सर हे सगळे व्याधी आम्हाला जडायला लागतात. पण आम्ही चवीपोडी हे खात राहतो. चवीपोडी आम्ही चॉकलेट खात राहतो. चवीपोडी आम्ही भराभर आईस्क्रीम खातो. म्हणजे बापू आता तुम्ही म्हटलं गोड खायचं, पण गोडाचे अतिरेक नाही. कारण महत्त्वाचं गोष्ट आम्हाला कळलं, आयुर्वेदाने गोड खायला नाही सांगितलं, मधुर खायला सांगितलं. मधुर म्हणजे असं गोड जे अतिरेक नाही, ज्याच्यामध्ये कुठलाही अतिरेक हा वाईटच आहे, कुठला कसालाही अतिरेक हा तमोगुणच आहे. पण आम्ही आमच्या अन्नामध्ये हे पदार्थ, जास्त तळलेले पदार्थ की जे तमोगुणी आहेत, जास्त तळलेले पदार्थ हे तमोगुण उत्पन्न करतात. वृक्ष पदार्थ जे आहेत ते तमोगुण उत्पन्न करतात. हे सगळी कडधान्य जी आहेत, एक उडदाचा जर आम्ही त्याला अपवाद धरला तर बाकीची सगळी जी कडधान्य ती वृक्षत्व आणणार आहे. वृक्षत्व हे वात उत्पन्न करणार आहे, म्हणजे आमच्या शरीरामधला वाईट गुण वाढवणार आहे. पण आम्ही त्याचा वापर भरपूर करतो, आणि जी बाकीची गोष्ट आहे, ज्या चांगले पदार्थ त्यांचा वापर आम्ही कमी करतो. उडदाचा वापर आम्ही फक्त हॉटेलमध्ये गेलेली इडलीमध्ये थोडं उडीद असतो, आणि डोसाशिवाय आम्हाला माहिती नाही. तिखट जास्त घालून सगळ्या पदार्थांमधला समतोल आम्ही बिघडवून टाकतो. आणि एवढंच नाही, हल्ली मी फॅट बघतो की बाबा काय कंटाळा, नुसती खिचडी करून खा, नुसतं कंटाळा आला, आज ब्रेड बटर खा, आज सँडविच करून खा. भारतीय थाळी जी आहे ना राजानं, की समतोल आहे. शाळेमध्ये आपण चौरस आहार नावाचं गोष्ट शिकायचो, हल्लीच्या मुलांना ती नसते. मी माझ्या शाळेत शिकलो होतो, 4थीच्या वर्गात आम्हाला असेल चौरस आहार म्हणजे काय. भाजी, भात, पोळी, कोशिंबीर, चटणी या सगळ्यांची आवश्यकता आहे, आणि त्याच्याबरोबर फळांची आवश्यकता आहे. माझं प्रवचन फळांवर झालेलं आहे, पण आम्ही फळं खात नाही. फळं आम्ही का खाल्ली पाहिजेत? कारण लक्षात ठेवा, मानव हा ओरिजिनली माकड आहे. मानव हा ओरिजिनली माकड आहे. त्यामुळे त्याच्या शरीरातली एन्झाईम्स, अन्न पचवणारी एन्झाईम्स ही बेसिकली फळं पचवणारीच आहेत. ती बिचारी बाकीचं सगळं पचवायचं काम करतात, पण त्यांची बेसिक ताकद ही फळं पचवण्याचीच आहे. आणि म्हणून फळं हे आमच्या शरीराला सूट होणारं सगळ्यात श्रेष्ठ अन्न आहे, दुधापेक्षाही. आमच्या आईचं दूध आम्ही जोपर्यंत पित असतो तोपर्यंत ते आम्हाला पचणार असतं 1.5 वर्षापर्यंत, पण त्यानंतरच्या काळामध्ये आम्हाला अगदी म्हातारा होईपर्यंत सगळ्यांना समानपणे शरीराचं नीट पोषण करणारं अन्न मानवासाठी म्हणजे फळ, त्याचा वापर आम्ही करत नाही. मला काय लोक बाबू फळं खूप महाग असतात. अरे स्वस्त फळं आहेत ती खा ना. मात्र त्यामध्ये सुद्धा आम्हाला सुंदरकांड मदतीला येतं. फळं कुठली खायची स्पष्ट दिलेलं आहे. मधुर फळं खाऊ, की जी चवीला मधुर आहे तीच फळं खायची. पण फळं म्हणजे काय? तर फळं म्हणजे झाडांचं ओझ. वनस्पती ज्या अन्न बनवतात, ह्या पृथ्वीवर जे अन्न बनवणारा एकच जीव आहे आणि तो म्हणजे वनस्पती. त्या वनस्पतींचं ओझ म्हणजे फळ.
वनस्पतींचं ओझ म्हणजे फळ, आणि हे ओझ संपूर्णपणे मधुर फळामध्ये असतं. जे मधुर चवीचं फळ आहे त्याच्यामध्ये ते पूर्णपणे ओझ संपन्न असतं. आणि मी धातुर उत्तमाय नमः हे नाव घेतलं, त्याची कॅसेट पण मी नंतर 5-6 वेळा लावायला सांगितली होती. मी स्पष्टपणे सांगितलं उत्तम धातू कुठला, तर ओझ हाच उत्कृष्ट धातू आहे. आणि हे मी सांगत नाही, चरकाने सुश्रुताने हजारो वर्षांपासून सांगून ठेवलेलं आहे. आमचं सगळं शरीराचं, मनाचं, प्राणांचं सामर्थ्य आणि चांगलं कार्य हे ओझ्यामुळे चालतं. आणि हे ओझ आम्हाला आयतं तयार मिळतं ते 2च मार्गाने, एक झाडांच्या मधुर फळांमधून आणि दुसरं परमेश्वराच्या भक्तीमधून. हे 2च मार्ग असे आहेत जे आम्हाला ओझ प्रदान करतात. हे ओझच आमच्या मनाला, प्राणांना आणि शरीराला खरं सुख देणारं असतं. आणि म्हणून आम्ही तमोगुणी अन्न टाळलं पाहिजे. आणि फळ हे सर्वात सत्वगुणी अन्न आहे. मधुर फळ हे सर्वात सत्वगुणी अन्न आहे. त्याच्या एवढं सत्वगुणी अन्न दुसरं एकच, म्हणजे आईचं तिच्या बाळासाठी असणारं दूध. म्हणजे मधुर फळाची तुलना फक्त आईच्या दुधाशी होऊ शकते. आणि मग हे आईचं दूध ज्यांना मिळत नाही, आम्हाला 1.5 वर्षानंतर आईचं दूध पण आम्हाला मदतीला येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी आम्हाला तेवढंच महत्त्वाची आणि सुंदर गोष्ट परमेश्वराने दिलेली आहे, ती म्हणजे मधुर फळ. आणि ही मधुर फळं हे सगळ्यात सत्वगुणी अन्न आहे. आणि म्हणून उपवास करायला आम्हाला सांगितलं, तेव्हा आम्ही काय सांगितलं, फराळ करतो. फराळ शब्द हा अपभ्रंश आहे, मूळ शब्द आहे फलाहार. फलाहाराचा उच्चार करता करता फराळ झाला. आणि त्या फराळाची फळांची जागा साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, राजगिऱ्याच्या पुऱ्या आणि श्रीखंड ह्याप्रमाणे नाही. म्हणजे तो आमचा फराळ म्हणजे एकादशीनं दुप्पट काय दसपट खाशी असं होतं. चवीला पदार्थ चांगले असतात, मीही खातो अगदी आनंदाने. महाशिवरात्र, आषाढी एकादशीला मी काय खातो, फक्त साबुदाण्याची खिचडी पुरी खातो, कारण मला आवडतं म्हणून. पण मी उपवास करतोय नावाखाली खात नाही, हे मात्र नक्की तुम्हाला सांगतो, स्पष्टपणे सांगतो, मला आवडतं म्हणून मी खातो. परंतु खरं उपवासाची कल्पना जी आहे ती मी नेहमी सांगतो वेगळीच आहे, की उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ बसणं. पण आम्ही भौतिकदृष्ट्या उपवास घेतला ना, दृष्टीने तरी उपवास करताना फलाहार करायचा असतो. सगळ्यात सत्वगुणी अन्न जे आहे ते आम्ही आत घ्यायचं असतं त्या दिवशी. पण आम्ही नेमकं त्याच्या विरुद्ध तमोगुणी अन्न घेतो. साबुदाणा जो शीत आहे, शेंगदाणा जो उग्र आहे, तूप जे मंद आहे, असं अन्न आम्ही नेमकं घेतो. बटाटा जो शीत आहे आणि मंद आहे. म्हणजे नेमके आम्ही सगळे पदार्थ असे घेतो की जे आमच्या शरीराला जडत्व आणतात. हलकेपणाच्या ऐवजी अधिक जास्त जडत्व ज्याने येतं असे पदार्थ आम्ही याच्यामध्ये घेतो. हे सुद्धा का, तर कलिवर्ज्य प्रकरणामध्ये उपवासाला कुठले कुठले पदार्थ चालत नाही ह्याची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये साबुदाणा आणि बटाट्याचं नाव नाही म्हणून. पण ते नाव का नाही आहे साबुदाणा बटाट्याचं, की ज्या काही हा ग्रंथ लिहिला गेला त्या काही भारतामध्ये साबुदाणा पण नव्हता आणि बटाटा पण नव्हता. आता नव्हतेच ते बरं माहिती, त्यांचं नाव घालण्याकडून मला सांगा, शक्यच नाही ना. पण म्हणून आम्ही ते खात राहतो, आवडीने खा, हरकत नाही, पण आम्हाला कळलं पाहिजे. तर हा सांगण्याचा मुद्दा की फलाहार हा सात्विक आहे, सत्वगुणाची वृद्धी करणारे, भक्ती सत्वगुणाची वृद्धी करणारी. आणि मग जे आम्ही अन्न घेतो ते अन्न घेताना जर आम्ही भक्ती केली तर आमचं अन्न किती सत्वगुणी होईल. म्हणून रामदासांनी श्लोक किती सुंदर लिहिला की वदनी कवळे घेता नाम घ्या श्रीहरीचे. पुढे काय, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न पूर्ण ब्रह्म, सहज हवन होते जाणीजे यज्ञ कर्म. सहज हवन होते, एवढा कृपाळू कोण आहे रामदास म्हणून सांगतो की ज्याने स्पष्टपणे तुम्हाला राजानो तुमचं जे अन्न आहे ते घेताना भक्तीने घ्या, प्रेमाने घ्या. ते गुणी सत्वगुणी बनतं. तमोगुणी थोडं असेल तरी त्याचं तमोगुण कमी होईल. आणि थोडी भावना महत्त्वाची आहे, आम्हाला माहिती आहे. पण आम्ही आज टी व्ही समोर बसून जेवतो सगळेजण. टी व्हीकडे मारामारी चाललेली असते, जोरदार फाईट चालू असतं, कोणाचा खून कोणाचा बलात्कार चाललेला असतो. ह्या भावना तुमच्या मनात चालू असताना तुमच्या मेंदूत सिरोटोनिन उत्पन्न होऊ शकत नाही. भय, क्रोध, अँझायटी ह्या भावना उत्पन्न झालेल्या असताना सिरोटोनिन उत्पन्न होत नाही. माझ्या शरीराला, मेंदूला शांती मिळत नाही. त्यामुळे माझं अन्नही नीट पचन होत नाही. नंतर आम्ही ऑफिसच्या कडकडी घरी घेऊन येतो. जेवताना नवरा बायकोच्या गप्पा काय, तर बायको सांगते तुमची बहीण मला असं बोलली, तुमची आई मला असं बोलली. नवरा म्हणतो तुझ्या भावाने असं केलं, तुझ्या आईने असं केलं. मुलांच्या कडकडी आई बापाला जेवताना सांगते. बाप बायकोच्या अंगावर खेकसत असतो, मुलांच्या अंगावर खेकसत असतो.
मुलं आपापसामध्ये खेकसत असतात. कुठून सेरोटोनिन उत्पन्न होणार मला सांगा? कुठून आमच्या अंगाला सत्वगुणी अन्न प्राप्त होणार, सत्वगुण प्राप्त होणार मला सांगा? नाहीतर आम्ही पेपर वाचतो. मी अनेक लोक बघतो जेवताना पेपर वाचतात, पण मी आम्हाला खरं की आम्ही किती चुकीच्या गोष्टी करत असतो सगळं. जेवताना पेपर वाचताना काय मिळतं आम्हाला? अशा शांतपणे दोन माणसं आहात तर एकमेकांशी चांगल्या गोष्टी करत, चांगले विचार करत, किंवा देवाचं नाव घेत, देवाच्या नावाने सुरुवात करून घ्या. जेवण झाल्यानंतर परत अन्नदाता सुखी भव मनापासून म्हणा, देवाचं नाव घ्या. अन्न सत्वगुणी बनेल, सत्वगुणाची वृद्धी होईल. पण आमच्या जिभेला ते मान्य नसतं. स्त्रीला डोहाळे लागतात, पहिलट करण्यात डोहाळे लागतात. मला हे खावंसं वाटतं, ते खावंसं वाटतं. मग तिची आई, सासू, आजी, नवरा सगळे तिचे लाड पुरवत असतात. आणि मग हे आम्ही म्हणतो काय की ते बाळ मागतंय. मागत बाळबीळ काय ना, साईच मागत असते. ज्या बाळाला जीवच आलेलं नाही त्याला चव कुठून घेणार मला सांगा? आणि डोहाळे मॅक्झिमम लागतात कधी पहिल्या 3 महिन्यामध्ये ना. हा ना, कडक डोहाळा आहे, त्याला उलट्या होत्या, तमुक होत आहे. पण त्या काळामध्ये बाळाला जीवच नसते. आम्हाला आमची ॲनाटॉमी सांगते, शरीरशास्त्र सांगतं. मग बाळ कसं मागतंय? ह्याचं कारण आहे, शास्त्रीय कारण आहे. तिचे लाड परायलाच हवेत. आणि तिच्या शरीरामध्ये हॉर्मोन्समुळे, तिच्या पिट्युटरीमध्ये, तिच्या हायपोथॅलॅमसमध्ये असे काही फरक घडतात. याच्यामुळे तिला काही चवींबद्दल अट्रॅक्शन उत्पन्न होतं, काही चवींबद्दल रिपल्शन होतं. मग काही वास त्यांना सहन होत नाही. त्यामुळे जन्माच्या आधीपासून ही जीभ कामाला लागते. जन्माच्या म्हणजे जिभेच्याही जन्माच्या आधीपासून. मूल पोटात जन्माला आलेलं असतं पण जीभ नसते. पण तिचा जन्म येण्याच्या अगोदर ती कार्य करते. अशा जगात एकच वस्तू आहे आणि ती म्हणजे जीभ. बाकी मला अशी एक तरी गोष्ट दाखवा की जी जन्माच्या अगोदरपासून किंवा प्रगट होण्याच्या आधीपासून काम सुरू करते. स्वतःवरच आहे, ती इतरांवर पण. आणि इकडे जीभ बघा, त्या बाळाची जीभ स्वतः प्रगट होण्याच्या अगोदरच आईवर आपलं वर्चस्व गाजायला सुरुवात करते. म्हणजे जी सांभाळते आणि पुढे मानव तोच धडा चालवतो. तो ही जीभ स्वतःची जी मोठी आई आहे, जो परमात्मा आहे, तिच्यावर चालवायला सुरुवात करतो. आमची जीभ ही एकमेव गोष्ट अशी आहे मानवाकडे की जी या विश्वामध्ये की जी प्रगट होण्याच्या अगोदर, जन्माला येण्याच्या अगोदरच आपला प्रभाव दाखवते. सूर्यसुद्धा उगवल्याशिवाय काही प्रकाश येत नाही. पाऊस पडल्याशिवाय त्याचं कार्य होत नाही. असं होतं की भाऊ वरती नुसते ढग जमा झाले म्हटल्यावर खाली झाडं उगवली, असं कधी होतं का नाही? पाऊस पडून ते पाणी जावं लागतं. जीभ ही एकच गोष्ट अशी आहे जी बाळाची फुटलेली नसते, तेव्हा ती जीभ आईच्या जिभेवर परिणाम घडवून आणते. म्हणजे आम्हाला कळेल की जिभेला वेगळं स्थान का दिलं. दातांना नाही दिलं, पण या बुधकौशिक ऋषीने जिभेला वेगळं नाव का दिलं, एक वेगळं पद का दिलं. आणि तुझं काय म्हटलं की जिव्हाम विद्यानिधी पातू, की अशी ही जीभ की जन्माला येण्याच्या अगोदरच आपलं वर्चस्व गाजवावं लागतं मानवावर. आणि मानवाच्या संपूर्ण जीवनभर ह्या जिभेचंच वर्चस्व राहतं, अन्नासाठी पण आणि बोलण्यासाठी पण. ह्या जिभेने आम्ही बोलतो म्हणजे काय करतो? काय वाटेल ते बोलतो, विषय न समजता पण आम्ही बोलत असतो. साधी गोष्ट घ्या, तुमची तोंडी परीक्षा चालू आहे, तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. त्याने विचारलेल्या प्रश्नाने तुम्हाला उत्तर येत नसेल तर जीभ असून तुम्ही बोलू शकाल का? आणि चुकीचं बोललं तर काय होणार आहे परिणाम तुम्हाला माहिती आहे. संपलं. ह्याच जिभेने मी लोकांना दुखवत राहतो ना. आतापर्यंत किती माणसं या जिभेने जोडली आणि मी किती माणसं तोडली याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. की जर मी जीभ थोडी आवरली असती, थोडी सबूत धरली असती, हा माझा मनुष्य तुटला नसता. हा विचार आम्ही का करत नाही? पण आम्ही जिभेने फक्त लोकांवर प्रहार करायचं काम करतो. आणि सांगू राजानो, थोबडात मारलेली एक माणसाला परवडते, पण जिभेचा जो वार असतो ना तो खूप मोठी जखम करून जातो. मी म्हटलं की धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून सुटलेला शब्द परत कधी घेता येत नाही, कधीही घेता येत नाही. आम्हाला नीटपणे कळलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला जिभेचा वापर नीट करायला शिकलं पाहिजे. कारण जन्माला येण्याच्या अगोदरच तिने आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे, अशी ही जीभ. आणि म्हणून तिच्या बाबतीमध्ये आम्हाला बुधकौशिक ऋषी म्हणतात की जिव्हाम विद्यानिधी पातू. जिभेचं रक्षण कोणता राम करो, कुठल्या रूपाने करो, ते विद्यानिधी. विद्यानिधी म्हणजे विद्येचा सागर, विद्येचा खजिना. विद्या म्हणजे कुठली? मला म्हणलं साधी तोंडी परीक्षा आहे, तर जर ती विद्या मला येत नसेल, मला बायोलॉजी परीक्षा द्यायची का, मला फिजिक्सची परीक्षा द्यायची, ती विद्या मला येत नसेल तर माझी जीभ काही करू शकणार नाही. म्हणजे माझ्या जिभेचं रक्षण कोण करते? इकडे ती विद्याच करते. पण त्याच्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठली विद्या? तर रामाची विद्या.
रामाची विद्या जर मला येत नसेल, रामाची विद्या म्हणजे काय? रामाकडे असलेली विद्या नाही, राम नावाची विद्या. राम. मी ब्रह्मविद्या म्हणत नाही आहे, मी आत्मविद्या म्हणत नाही, मी आत्मज्ञान म्हणत नाही. राम नामाची विद्या जर मला येत नसेल तर माझ्या जिभेचं रक्षण कधीही होणं शक्य नाही. राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. आणि ही विद्या, रामनामाची विद्या म्हणजे मर्यादेची विद्या, मर्यादा पाळून अमर्याद होण्याची विद्या. ही आम्ही पहिल्यांदा आमच्या जिभेला शिकवावी लागते की बाई ग, मोजकं खा आणि मोजकं बोल, मोजकं खा आणि मोजकं बोल, उचित ते खा आणि उचित तेच बोल. जिभेचं आणखी एक महत्त्वाचं काम मी माझी मुद्दाम सांगितलं नाही, आणि ते काम आहे म्हणजे थुंकून टाकणं. जीभ नसल्यामुळे थुंकू शकेल का मला सांगा? नाही थुंकू शकणार. बाई कुठलीही गोष्ट थुंकायची असेल तर आम्हाला जिभेची आवश्यकता आहे. आपण म्हणतो ना मराठीमध्ये बोलताना की अरे जर राग थुंकून टाक, तुझा राग थुंकून दे. म्हणजे थुंकण्याची जी क्रिया आहे आमची, म्हणजे आमच्या शरीरातला आतला पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया आहे फोर्सफुली, ते काम आमच्या जिभेचं आहे. हीच मर्यादा आहे. थुंकायचं काय आणि कसं, थुंकायचं कुठे, थुंकायचं कुठे नाही, खायचं का आणि कधी कुठे किती, बोलायचं काय कधी कुठे किती आणि कसं, ही विद्या आम्हाला शिकावी लागते. आणि ही जिभेची मर्यादा जो मनुष्य पाळायला शिकतो, खाण्याची मर्यादा म्हणजे अन्नाची मर्यादा आणि वक्तृत्वाची म्हणजे बोलण्याची मर्यादा जो जाणतो, तोच मनुष्य, स्त्री असो की पुरुष, तोच स्वतःच्या आयुष्यामध्ये सुख शांती प्राप्त करू शकतो. ज्याचा जिभेवर कंट्रोल नाही, स्वतःच्या बोलण्यावर कंट्रोल नाही, स्वतःच्या खाण्यावर कंट्रोल नाही, ती व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही. ती व्यक्ती आयुष्यामध्ये कधी शांती मिळवू शकत नाही आणि ती व्यक्ती दुसऱ्या कोणालाही कधी शांती देत नाही. आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर शांती आणि समाधान हवं असेल तर आम्हाला आमच्या जिभेवर कंट्रोल निर्माण करायला हवा. म्हणजे जिभेला मर्यादा शिकवायला हवी. ज्याची जीभ मर्यादा पालन करते त्याला ही रामनामाची विद्या आली. रामनामाची विद्याचा पहिली पायरी म्हणजे जिभेवर नियंत्रण मिळवणं. आणि म्हणून आम्हाला सांगितलं जातं उपवास करा आणि मौन ठेवा. पण मौनाचा अर्थ आम्ही काय सांभाळतो की तोंडाने बोलायचं नाही. मी काही लोक बोलले मौन पाहतात आणि पाठीवर बिटीवर लिहून देतात. हे काही मौन नाही. मौन म्हणजे खरं म्हणजे तोंडाने काही बोलायचं नाही, हाताने लिहून द्यायचं नाही, खाणाखुणा करून पण सांगायचं नाही. आणि खरं म्हणजे त्याच्याही पलीकडे म्हणजे मौन म्हणजे मनामधून पण काही बोलायचं नाही, स्वतःशी पण संवाद साधायचा नाही, कुठलाही विचार येऊ नये द्यायचा नाही. पण ते आम्हाला करणं कठीण आहे. पण कमीत कमी तोंडाने काहीही बोलणार नाही, मनाने कमीत कमी विचार करी, एवढा तर मला विचार करता येतो. आणि या मौनामध्ये खूप मोठी ताकद आहे. आम्ही एक म्हण नेहमी वापरतो, मौनम सर्वार्थ साधनम. पण ते आम्ही लबाडा माणसासाठी वापरतो की जेव्हा त्या माणसाला उत्तर द्यायचं नसतं तेव्हा तो मौनात राहतो. पण नाही, खरोखरच सांगतो मौनम सर्वार्थ साधनम ही खरी गोष्ट आहे. मौनामध्ये प्रचंड ताकद आहे बाळा, मौनामध्ये प्रचंड ताकद आहे. कारण बापू आम्ही घरात कोणी नसताना मौन पाळू तर त्याला काय अर्थ नाही. हा मूर्खपणा, हा मूर्खपणा. मी पुस्तक वाचतोय ते मौन नाही, मी टी व्ही बघतोय म्हणून गप्प आहे ते मौन नाही, मी शांत बसलोय आणि मी काहीही बोलत नाही, हे मौन आहे. पहिली पायरी असेल मनाची, क्षुल्लक पायरी असेल पण मौनाचीच पायरी आहे. आणि मौनामध्ये खूप मोठी ताकद आहे. सर्वार्थ साधनम, सर्व अर्थ म्हणजे सर्व पुरुषार्थांचं साधन मौन हे आहे. वाणीचं मौन, मनाचं मौन, कर्मेंद्रियांचं मौन. मौन हे फक्त वाणीचं नाही आहे. मी असं उपवास फक्त तो खाण्याच्या अन्नाचा नाही, उपवास ऐकण्याचा पण असला पाहिजे, डोळ्यांचा पण असला पाहिजे. तसं माझं मौन पण प्रत्येक गोष्टीचं असलं पाहिजे. आणि हे मौन पाळण्यामध्ये खूप मोठी ताकद आहे, लक्षात ठेवायचं. कधीतरी मौन पाळून बघा, कधीतरी मौन पाळून बघा. पण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये मौन पाळायला कधी शिकत नाही. उलट आम्हाला नेहमी असं वाटतं की बोललो नाही तर माझं महत्त्व कमी होईल. पण उलट्या राहिलं, जेवढं तुम्ही कमी बोलता तेवढं तुमचं महत्त्व जास्त असतं. जिकडे बोलायचं तिकडे आम्ही कमी बोलतो.
प्रेमाच्या गोष्टी बोलायच्या की आम्ही शब्द कमी पडतात. शिव्या घालायची गोष्ट घ्या, भांडायची गोष्ट घ्या, निंदा नानस्ती करायची गोष्ट घ्या, आमची जीभ अगदी मोकळी सुटते. पण कोणाचं कौतुक करायचे आमची जीभ आटते. कोणाशी प्रेमाच्या गोष्टी करायच्या आमची जीभ आटते. का होतं मला असं सांगा. थोडी जिभेचा मधुर चवच आम्हाला घ्यायला हवी. आणि जिभेने आम्ही जे मधुर चव कधीच घेऊ शकू सांगा, जेव्हा जीभ मधुर बोलेल तेव्हा. आता लवण रस आहे, अशी मी सांगितलं तोही नीट प्रमाणात घ्यावा. लवण म्हणजे खारट म्हणजे भरपूर मीठ खाणं नाही, जेवढं आवश्यक तेवढंच. मीठ आवश्यक आहे म्हणून आम्ही थोडंसं जास्त टाकलं तर काय होतं मला सांगा, कोणी खाऊ शकतं का? नाही. आणि तरी त्याला 2 नंबरचा रस मानलेला आहे. मधुर रसा खालोखाल लवण रसाचं महत्त्व आयुर्वेद सांगतो आम्हाला. का? कारण ते अत्यावश्यक आहे. मीठ नसे जेवणामुळे तर काय वांदे होतं आम्हाला माहिती आहे. एवढंसं चिमूटभर असतं ना मीठ राजानो, चिमूटभर मीठ असतं. एवढ्या मोठ्या भांड्यामध्ये भाजीच्या मी किती मीठ घालता? 1 चिमूट किंवा 1 चमचाभर. एवढ्या मोठ्या पातेल्यामध्ये एवढंसं मीठ पण ते नसेल तर तुम्हाला ते जेवण जाऊ शकत नाही. तसं तेच नातं त्या परमात्म्याचं, त्या भक्तीचं आमच्या आयुष्यामध्ये हे आम्हाला कळलं पाहिजे. की आम्ही बाकीच्या कितीही गोष्टी केल्या तरी त्या परमेश्वराच्या भक्तीचा मधुर रस, परत आहे का, परमेश्वराच्या भक्तीचा मधुर रस आणि त्या परमेश्वराच्या स्मरणाचा लवणरस, त्याच्या अर्चनाचा लवणरस, त्याच्या पूजनाचा लवणरस, भक्तीचा मधुर रस तो नित्यच पाहिजे. पण ज्याला आम्ही कर्मकांड म्हणतो म्हणून लोक धिक्कारतात. मी धिक्कारत नाही कधी. अरे वाढदिवसाला केक कापताच ना मुलाच्या, तोही कर्मकांडच आहे. मग कशाला करता कर्मकांड नाही करायचं म्हटलं तर? मला बरेच लोक म्हणतात आम्ही कर्मकांडी नाही. मग सगळ्या कर्मकांडाला विरोध करा. मुलांच्या वाढदिवसाची केक कशाला कापता? नका कापू. राष्ट्र असतं ना, राष्ट्राचं पण कर्मकांड आहे ना. बघा पंतप्रधान वारले, प्रेसिडेंट गेले की अमुक अमुक प्रकारेच अंत्यविधी झाले पाहिजे. हे धार्मिक नसेल पण राष्ट्रीय कर्मकांडच आहे. त्याचा मान सन्मान राखण्यासाठी या घटनेने काही कायदेकानून केले, त्यानुसार व्यवस्थित सन्मानाने त्याचे अंत्यविधी केले जातात. मग पुढे ते धार्मिक असोत किंवा निधार्मिक असोत, पण तेही कर्मकांड आहे. म्हणजे आमच्या लक्षात कर्मकांड प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे. लष्कराच्या शिस्तीमध्ये चालणारं संचलन हे त्यांच्यासाठी आवश्यक असणारं कर्मकांड आहे. हे कर्मकांड हे मानवी जीवनासाठी आवश्यकच आहे, फक्त त्याचा अतिरेक होता कामा नये. पण ते कसं असलं पाहिजे तर मिठासारखं असलं पाहिजे. हे कर्मकांड नसेल तरी जीवनाला काही अर्थ नाही. आणि ते जास्त झालं तरी त्याची चव खराब होते, आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून कर्मकांड, परमेश्वरासाठी आम्ही जे कर्मकांड करतो ते मिठासारखंच वापरलं गेलं पाहिजे. त्याने चव आली पाहिजे. जास्त खारट वाढलं तर चव निघून जाणार आहे, आम्हाला कळलं पाहिजे. परमेश्वराची भक्ती हा मधुर रस आहे. तर परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जे आम्ही कर्मकांड करतो ते मिठासारखं असलं पाहिजे. मोजकंच, आवश्यक तेवढंच. उगीच त्याचा फापट पसारा वाढला तर आमच्या संपूर्ण चव निघून जाईल. जे गोड आहे ते कायम आमच्या वाटेला येणार नाही. जे तिखट आहे ते पण आम्ही एन्जॉय करू शकणार नाही. किती उत्कृष्ट पदार्थ बनवला, कोणी त्यात मुठभर मीठ घातलं तर काय परिस्थिती मला सांगा. आणि किंबहुना किती सुंदर पदार्थ बनला असेल, त्यामुळे मीठ नसेल तर त्याची चव लागणार नाही. कर्मकांड हे आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये असंच असलं पाहिजे. ते अजिबात आम्ही करणार नाही असं म्हटलं तरी जीवन बेचव. आणि आम्ही ते अतिरिक्त करण्याचा प्रयत्न करू. दिवसभर आम्ही काहीतरी बघतो तर पूजाच चालू आहे, तर ते पण चुकीचं आहे. सगळं जीवन खारडून जाईल, कारण त्यामध्ये मी कर्म करू शकणार नाही. आणि गीतेमध्येच जी साक्षात भगवंताच्या मुखातून निघालेली आहे, भगवान श्रीकृष्णाने सांगितले की एकही मनुष्य असा नाही की जो कर्म केल्याशिवाय एक क्षणही राहू शकेल. म्हणून त्याने कर्माचा त्याग करा असं कधीच सांगितलं नाही. त्याने सांगितलं कर्माच्या फळाचा त्याग करा. कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवू नका. बरेच मला शहाणे लोक भेटतात, काय कसलं निष्काम कर्मयोगाने जगामध्ये काहीच घडणार नाही. अरे उलट निष्काम कर्मयोगाने चांगल्या गोष्टी घडतात. भगतसिंग स्वतःच्याबद्दल कसलीही कामना न ठेवता त्याने स्वतःचा देह अर्पण केला. केवढं मोठं कार्य करून गेला. निष्काम कर्मयोग त्याच्याकडे आचरलं त्याने. म्हणून निष्काम कर्मयोगामध्ये सगळ्यात मोठी ताकद आहे, सगळ्यात मोठी कामं करण्याची आम्हाला कळलं पाहिजे. तो आम्हाला निष्कर्म करायला सांगत नाही आहे, निष्कर्म व्हायला सांगत नाही, तो निष्काम कर्मयोगी व्हायला सांगतो. मग कर्म केल्याशिवाय आम्ही एक क्षणभर पण राहू शकत नाही. आम्हाला कर्माचा त्याग नाही करून चालणार. आम्हाला कर्माचा त्याग करता येणंच शक्य नाही. आम्हाला कर्मफळाचा त्याग करायला हवं.
म्हणजेच काय तर आम्ही जे कर्मकांड करतो ते आम्हाला सुटसुटीत, व्यवस्थित आणि सत्वगुणाकडे नेणारं असलं पाहिजे. ते रजोगुणाकडे किंवा तमोगुणाकडे नेणारं नसलं पाहिजे. कर्मकांड न करणं आम्हाला तमोगुणाकडे नेतं. परमेश्वरी भक्तीमध्ये कर्मकांड अजिबात न करणं आम्हाला तमोगुणाकडे नेतं. तर अधिकाधिक कर्मकांड करणं हे आमच्या रजोगुणाचा प्रक्षोभ करतं. त्यामुळे चंचलता वाढते. आम्ही अशी कर्मकांड करतो की कर्मकांड लवण रसाची असतं. ती आम्हाला कळलं पाहिजे. आवश्यक पण मोजकी, सुटसुटीत आणि चव आणणारी, बेचव करणारी नाही. नमस्कार करणं हेही कर्म आहे. परमेश्वराची सुंदर पूजा करणं हेही कर्म आहे. पण त्याचा अतिरेकही टाळला पाहिजे. म्हणजे अतिरेकाने आमचं नुकसान आहे आणि न करण्याने तर अधिकच नुकसान आहे. कारण आम्ही पूर्णपणे तमोगुणी म्हणजे क्रियाशून्य बनतो. त्यामुळे कर्मकांड करणं हे आवश्यक आहे. कारण ते मीठ आहे आमच्या आध्यात्मिक संसारामध्ये. आणि आमच्या जीवनामध्ये सुद्धा ह्या संपूर्ण भक्तीचं हे महात्म्य आहे की भक्ती मधुर रस देते आणि कर्मकांड लवण रस देतात. हे दोन रस आमच्या जीवनामध्ये खूप सुंदर काम करू शकतात. पण कधी जेव्हा आम्ही त्यांचा उचित वापर करू तेव्हा. इथे मधुर रस कितीही घेतला ते डायबेटीस होण्याची शक्यता नाही आम्हाला कळलं पाहिजे. भक्ती आम्ही कितीही प्रमाणामध्ये करत राहिलो तरी ती कधीच त्रासदायक नाही. कारण तो सत्वगुणी आहे. पूर्णपणे सत्वगुणी आहे. कर्मकांड सत्वगुणी नाही आहे. कर्मकांड लवणगुणी आहे. मधुरस फक्त सत्वगुणी आहे. लवणरस हा सत्वगुणाकडे नेणारा रजोगुण आहे. लवण रसामध्ये सत्व आणि रज या दोघांचं मिश्रण आहे. तर मधुरसामध्ये फक्त सत्वगुण आहे. फक्त सत्वगुणाची वृद्धी होते भक्तीने. कर्मकांड अधिक प्रमाणात केला रजोगुणाची वृद्धी होते, सत्वगुणाचा लोप होतो. पण कर्मकांड आम्ही करायला. जेवताना पहिल्यांदा आम्ही बघायचो लोक चित्रावती घालायचे, पाणी त्याच्यावरती टाकायचे. ते कर्मकांड करून काही बिघडत नाही. घरामध्ये एकच मनुष्य पूजा करतो ती किती योग्य आहे याचा विचार कर. आम्हाला असं वाटतं बस एकाने सगळं केलं पुरेसे असं या घराला. पुरेसं असतं प्रश्नच नाही. पण बाकीच्यांना एक साष्टांग नमस्कार घालता येत नाही ऑफिसला निघताना. किती घाई असेल तुमचा एवढा एक्शन तुमच्याकडे नाही. सागर संगीत पूजा घरातल्या आईने किंवा वडिलांनी किंवा आजीने केली. मग बाकीच्यांना एक एक फूल वाहता येत नाही, अक्षता वाहता येत नाही, साष्टांग नमस्कार घालता येत नाही, स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालता येत नाही. तेवढं कर्मकांड पण आम्हाला करता येत नाही. मला सांगा. नाही पूजा आमची बायको करते ना. पूजा हे करतात ना पूजा. मग तू काय करतेस घरात बसून? तुम्हाला बाकीचं सगळं करायला वेळ आहे. पुरुष स्त्रियांना असतात तुम्ही सौंदर्य साधनं दररोज करता. पुरुष पण दररोज दाढी करतोच ना, घोटून 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 20 मिनटं. ती काय आहे? तेवढं ब्युटिफिकेशनच आहे ना त्याचं. करतोच की नाही? बायकोला कशाला असता? तुम्हाला दोघांना हे दोन्ही करायला वेळ आहे भरपूर. तेल लावायला, सेंट मारायला, सगळं करायला आम्हाला वेळ आहे. पण देवाच्या समोर एक साष्टांग नमस्कार घालायला आम्हाला वेळ नाही. घाई झाली आता मी निघतो. एकाने कोणती महत्त्वाने नीट पूजा केली मला मान्य आहे. पण बाकीने कमीत कमी एक फूल व्हायला, गंधाचा टिळा व्हायला, एक साष्टांग नमस्कार घातला, एक स्तोत्र बाबा घोरपशुधरसारखं लहानसं मटकी जय म्हणायला अर्धा मिनिट लागतं. तेवढं आम्हाला म्हणायला करायला वेळ नाही. आणि मग आम्ही तक्रार करतो की आमचं आयुष्य बेचव चाललं आहे. अरे बेचव चालणारच. त्यामध्ये जे मीठ घालायला पाहिजे ते तुम्ही घातलेलं नाही आहे, घालत नाही आहात. आणि विचार करा शेजारी तुमच्या आईचं जेवण आहे, भात आहे, तुमच्या जेवणाचा भात आहे आणि तिच्या जेवणामध्ये मीठ घातलेलं, तुमच्या जेवणात मीठ घातलेलं नाही. तर आईला मीठ मिळालं म्हणून तुम्हाला मिळालं का? नाही. आई जेवली म्हणून तुम्ही जेवलात का? नाही. आईने श्वास घेतला की तुम्हाला श्वास मिळाला का? नाही. कारण आमच्याकडे अध्यात्माचे चुकीचे समज आहेत. चुकीच्या गोष्टी आम्ही अंधश्रद्धेने कवटाळून बसलं मूर्खासारखं, आमच्या सोयीच्या, आमच्या फायद्याच्या म्हणून. आणि बापू इथे बसलं तर तुम्हाला काय आवडतं रे सांगायला बसला नाही हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा तुम्हाला आवडलं नाही आवडलं, ऐका ऐकू नका, या येऊ नका, मला काही फिकीर नाही पडलेली. 108% मी तुम्हाला सांगतो. आम्हाला हे नीट समजलं पाहिजे. अध्यात्म खरं नीट काय आहे, नीट ते जे खरं काय, सत्य काय ते उघडून मला सांगायचं. याच्यामुळे कोणाची फसवणूक होता कामा नये हे आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. खरं अध्यात्म आम्हाला रामाने कृष्णाने सांगायचा प्रयत्न केला. पण आम्ही त्यांच्या मूर्ती करून देवळात ठेवला आणि फक्त अभिषेक करत राहिलो. त्यांचा एक एक गुण आम्ही घेतला नाही. आम्हाला माहीत पाहिजे की ज्या द्रौपदीच्या साडीला ज्याने दोघांनी हात घातला त्याला कृष्णाने कधीच क्षमा केली नाही हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि तो कधीही करणार नाही. खुळचर समजुती आमच्याकडे असल्या नाही पाहिजेत.
द्रौपदीच्या साडीला हात घातलेल्या दुःशासनाचा हात उखड म्हणून भीमाला शेवटच्या क्षणी आठवण त्या कृष्णानेच केली, उखडून टाकतो हात मुळापासून. आणि ज्या मांडीवर खून करून दुर्योधनाने सांगितले ह्या मांडीवर येऊन बस द्रौपदीला, ती मांडी फोड म्हणून कृष्णाने भीमाला खून केले. हे आम्हाला कळलं आहे. आणि हा कृष्ण आम्हाला गीतेवरून जो धर्म सांगतो म्हणून तो सत्य धर्म आहे म्हणून त्याने वापरून दाखवलेला आहे. भलत्या गोष्टींना क्षमा करणारा आमचा भगवान नाही हे आम्हाला नीटपणे कळलं पाहिजे. मग तो दुर्योधनासारखा सम्राट असो, नाही तर दुर्वासासारखा ऋषी असो, की भले आणखीन कोणी असो, जो चुकला त्याला सुधारायची नक्की संधी आहे. पण ज्याने असा गुन्हा केला आणि पाप केलं त्याच्याबद्दल कसलीही दया, क्षमा, शांती कृष्णाने किंवा रामाने कधीही पाळलेली नाही हे आम्ही नीट लक्षात घेतलं पाहिजे. तो कृष्णाचा धर्म नव्हे, तो रामाचा धर्म नव्हे. दुःशासन आणि दुर्योधनाची मांडी फोडली गेली, त्यांचा हात उखडला गेला हे आम्हाला नीटपणे कळलं पाहिजे. अध्यात्म म्हणजे पुचाटपणा नव्हे. एका गालाला मारला मी दुसरा गाल पुढे करीत हे अध्यात्म नव्हे. हे आम्हाला नीटपणे कळलं पाहिजे. पण हे आम्हाला कधी कळू शकेल जेव्हा आमच्यामध्ये सत्वगुणाची वृद्धी होईल तेव्हा. कारण सत्वगुणच पराक्रम देतो. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की रजोगुणाने पराक्रम होतो. नाही, रजोगुणाने कृती घडते, पण ती कृती नेहमी अस्थिर असते. तर सत्वगुणाने पराक्रमाची कृती घडते. आम्ही याला मास्टरली इनॅक्टिव्हिटी म्हणतो. जी पाहिजे तेव्हाच ॲक्टिव्हिटी. मास्टर इनॅक्टिव्हिटी याचा अर्थ क्रियाशून्यत्व नव्हे. तमोगुण म्हणजे क्रियाशून्यत्व. सत्वगुण म्हणजे जेव्हा आवश्यक तेव्हा आवश्यक तेवढीच क्रिया आणि पूर्ण पराक्रमाने भरलेली क्रिया. हा सत्वगुण आमच्यामध्ये वाढेल तेव्हाच आम्ही पराक्रमी बनू हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि हा सत्वगुणाची वृद्धी आमच्यामध्ये जी होते ती भक्तीतून होते आणि आमच्या आहारामधून होते. आणि तो आहार आणि भक्ती या दोन्ही गोष्टी आम्हाला आमची जीभ देते. कारण शेवटी नामाचा उच्चार आमचं मन करायला लागतं राजानो. त्याला खूप वेळ लागतो. आम्ही सामान्य माणसं. बघा, पिपा आम्हाला सांगतो, पिपा सगळ्या गोष्टी सोप्या करून सांगतो. मुखीचा गजर मनामध्ये जाओ. तो ओळखतो की बाबा सामान्य माणसं आहेत, त्यांचा गजर पहिल्यांदा मनाचा गजर नसणारच आहे. पहिला गजरा आम्ही मुखाने केला पाहिजे, म्हणजे जिभेने केला पाहिजे. आम्ही तो जिभेने करता करता कधीतरी तो मनामध्ये जाऊ द्या राजानं. मुखीचा गजर मनामध्ये जाओ. मग ह्या जिभेने आधी आम्हाला तो गजर करावा लागतो, ते नाम घ्यावं लागतं. मग जिभेमध्ये आम्हाला ते जिभेला सवय झाली की हळूहळू ते आपोआप मनामध्ये उतरतं हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे आमच्या कळेल की मनाचे सगळे रस्ते जिभेतूनच जातात. मन अन्नमय, अन्न पण जिभेशी निगडित आहे. आणि भक्ती जी आमच्या मनामध्ये उतरायला पाहिजे त्यासाठी पण परमेश्वराची स्तुती, परमेश्वराचं नाम, परमेश्वराच्या कथा हे आम्ही वाचलेच पाहिजेत. वाचणे जिभेचं काम आहे, उच्चार आहे तो. हे आमची जीभ करते तेव्हाच ती आमच्या मनामध्ये जाते. म्हणजे सत्वगुण प्राप्ती ही जिभेच्या द्वारेच होते. म्हणून जिभेबद्दल एवढं सेपरेट वर्णन केलं गेलं. मुखामध्ये जीभ असून सुद्धा मुखामधले बाकीचे जे गोष्टी आहेत वेगळ्या वेगळ्या त्यांचं वर्णन केलं नाही आहे. पण जिभेचं मात्र वर्णन केलं गेलं. विद्यानिधी पाहतो, ही खरी विद्या आहे. सत्वगुणाचं संपादन करणं हीच खरी विद्या आहे आम्हाला कळलं पाहिजे. कारण सत्वगुणाच्या पलीकडे जाणं ही खूप पुढची गोष्ट आहे. आम्ही सामान्य मनुष्य म्हणून आधी आमच्यातले तमोगुण पूर्णपणे नष्ट करून रजगुण फक्त आवश्यक तेवढाच लवणग्रसापुरताच तेवढा ठेवून थोडं मोजका मिठासारखाच ठेवून बाकी आमचं जीवन मधुर करण्यासाठी आम्हाला सत्वगुणाची आवश्यकता आहे. आणि तो सत्वगुण मानवाला प्राप्त करून देते ती जीवच. आणि म्हणून काही बुद्धकोशी ऋषी म्हणतो की जिव्हाम विद्यानिधी पाहतो, की जिभेचं रक्षण हा विद्यानिधी करो. की जो मर्यादा पुरुषोत्तम राम आहे तो करो. कारण जिभेला मर्यादा जशा नाहीत तो दलदलीत सापडलाच हे आम्हाला कळलं आहे. जिभेच्या अतिरिक्त वापरामुळेच तमोगुण उत्पन्न होतो. जिभेच्या अतिरिक्त आणि चुकीच्या वापरामुळेच रजोगुणाचा क्षोभ होतो. आणि जिभेच्या अतिरिक्त वापरामुळेच सत्वगुणाचा नाश होतो हे आम्हाला कळलं आहे. आणि हीच ती मर्यादा. सत्वगुणाचा नाश न होऊ देणं, तमोगुणाचा नाश होऊ देणं आणि रजोगुण मिठासारखा फक्त आवश्यक तेवढाच मोजक्या प्रमाणामध्ये असणं म्हणजेच सुखी जीवनाचं रहस्य हे आम्हाला कळलं पाहिजे. मधुर रस भरपूर, लवण रस, खारट रस पाहिजे तेवढा, तिखट अगदी चवीपुरता आणि तुरट आणि कडू अजिबात नाही. त्यांचा उपयोग फक्त औषध म्हणून हे आम्हाला कळलं पाहिजे. एरवी त्यांचा उपयोग आम्हाला नसला पाहिजे. आणि ते आम्हाला फक्त आमची जीभ शिकवते. जिव्हाम विद्या निधी पाहतो.
दुसरं कोणी शिकवत नाही. जन्माच्या आधी स्वतःचं कार्य ती सुरू करते, म्हणून ती मानवाच्या आधी आहे. आम्ही म्हणतो पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व हा शब्द आम्ही नेहमी वापरतो, पण माणसाचं व्यक्तिमत्व म्हणजे माणसाचा चेहरा नव्हे. माणसाचं व्यक्तिमत्व म्हणजे माणसाची जीभ आणि माणसाची कृती. माणसाची खरी पर्सनॅलिटी म्हणजे माणसाची कृती आणि माणसाची जीभ. माणसाच्या बोलण्यावरून माणसाचा स्वभाव कळतो, माणसाच्या कृतीवरनं माणसाचा स्वभाव कळतो. ही जी जीभ आहे, ही जीभ माणसाची खरी पर्सनॅलिटी आहे. खरी पर्सनॅलिटी ही जीभ जी आहे ती माणसाला खरं व्यक्तिमत्व देते. बघा, साधी गोष्ट आहे. आई मुलाला म्हणते मर मेल्या, मर मेल्या. राग आलेला असतो, 2 धुणावर चांगल्या चापट्या मारलेल्या असतात, छातात छडी असते, कंगवा असतो, जे काही मेले होते ती झोडत असते आणि मर मेल्या म्हणते. तिची इच्छा असते का मुलाने मरावं अशी? अशी नुसती कल्पना जरी आली तरी आई स्वतःचा जीव काढून देईल. पण ती म्हणते ना मर मेल्या. मुलाला तरी बोचतं का ते? मुलाला वाटतं की आईला असं वाटतं आपण मरावं असं? नाही म्हणा, आईला ते असं वाटत असतं का? नाही. ती जीभ आहे. कारण त्या मर मेल्यामध्ये पण मधुर आहे, मधुरता आहे, माधुरी आहे, कडूपणा नाही आहे, कडूपणा नाही आहे. पण तेच जेव्हा सावत्राई मुलाला म्हणते की तिचं प्रेम नाही आहे, जिला द्वेष आहे मुलाचा, ती म्हणते दारू पितोस? छान, हं, खूप चांगली गोष्ट आहे. इट्स अ सोशल ड्रिंक. गोष्ट बोलायला गोड लागले, उत्पन्न काय झालं? आयुष्याचं वाईट झालं, कटुरस उत्पन्न झाला. जीभ तीच, शब्द उलटे आहेत, पण शब्दांना अर्थ नाही. शब्दांची जी चव आहे, तो रस आहे शब्दांचा, तो महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जो रस आहे ना, तो जास्त महत्त्वाचा आहे. हा रस आम्ही नीट ओळखला पाहिजे. आणि हा रस ओळखायचं काम जी जीभ करते, हा रस घ्यायचं काम जी जीभ करते. म्हणून रस घ्यायचं काम जीभ करते. रसो वैसा हा रसराजा. श्रीकृष्ण राम म्हणजे रसराज, तो महाविष्णू म्हणजे एकमेव रसराज. तो या जगातला सगळ्यात श्रेष्ठ रस आहे. आम्ही म्हटलं की सगळ्यात कशा रस सगळ्यात वाईट? त्याच्यापेक्षा थोडा बरा कडू, त्याच्यापेक्षा थोडा बरा तिखट, त्याच्यापेक्षा अधिक बरा आम्ल, आम्लापेक्षा अधिक बरा लवण, लवणपेक्षा अधिक चांगला मधुर. आणि ह्या 6 रसांपेक्षा अत्यंत कोटी योजनांनी श्रेष्ठ तो रस म्हणजे तो एकमेव भगवंत. आणि तो भगवंत, तो श्रेष्ठ रस आतमध्ये घेण्याचं काम पण कोण करतं? जीभच करते. कारण मी नेहमी काय सांगतो, नाम आणि नामी ह्यांच्यामध्ये नाम जास्त श्रेष्ठ आहे. आणि ते नामसुद्धा मी कोणाच्या सहाय्याने घेऊ शकतो? त्या जिभेच्या सहाय्याने घेऊ शकतो. म्हणून जिव्हाम विद्यानिधी पाहतो. ही जिभेला सांभाळण्याची विद्या मला तो रामच देऊ शकतो, जो मर्यादा पुरुषोत्तम आहे. आणि आमच्या जीवनामध्ये हे पद उतरलं पाहिजे. आणि ही जीभ आमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचं संरक्षण करत असते, आमच्या संपूर्ण आयुष्याचं संरक्षण करत असते. ही जीभ आमच्या शरीराचं संरक्षण करत असते, ही जीभ आमच्या मनाचं संरक्षण करत असते, ही जीभच आमच्या प्राणांचं संरक्षण करत असते. आणि म्हणून अशी ही आमच्या मन, प्राण आणि शरीर ह्या त्रिस्थळींचं संरक्षण करणारी जी जीभ आहे, तिचं रक्षण हा विद्यानिधी राम करो, अशी प्रार्थना प्रसन्नपणे बुधकौशिक करतात. कधी तर मुखम सौमित्री वत्सला हा म्हटल्यानंतर त्याग कसा करायचा, त्याग म्हणजे नक्की काय, तेन त्यक्तेन भुंजिता म्हणजे काय, हे शिकवल्यानंतर बुधकौशिक ऋषी आम्हाला शिकवतात की जिभेचा वापर कसा करायचा आणि का. हरी.